मेडिसिन्स केसरी, एक अविस्मरणीय अनुभव. USV हॅलो डॉक्टर. USV हॅलो डॉक्टर मध्ये आपलं स्वागत पुन्हा एकदा. आदित्यने प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आपण द्यायचं आहे डॉक्टर चांदोरकर. आदित्य, तुमच्यासाठी सांगायचं अगदी सरळ सोपं उत्तर म्हणजे असं आहे की तुमच्या आईना दुर्दैवाने रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही आजार झालेले आहेत. त्यांना पायात गोळे येतात. आता ह्याला दोन मुख्य कारणं असू शकतील. एक म्हणजे ब्लड प्रेशरसाठी रक्तदाबासाठी दिलेली काही गोळ्या जर का बरोबर सिलेक्ट केल्या नसतील, जर का नीट निवडल्या नसतील, तर त्यामुळे हे पायातले गोळे येण्याची प्रक्रिया वाढू शकते. कारण पायाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा त्या गोळ्यांमुळे सीमित राहून आई काही करायला लागल्या, काही चालायला लागल्या, जिने चढायला लागल्या, तर पायात गोळ्या होण्याची प्रक्रिया ही वाढणार. दुसरी जास्ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे पाहायला पाहिजे की पायातल्या रक्तवाहिन्यांमध्ये काही दोष, काही अडथळा निर्माण झालेला नाही ना. आणि यासाठी अगदी साधी सोपी तपासणी सावंतवाडीमध्ये सुद्धा करता येईल. ती म्हणजे पेरिफेरल डॉपलर. ही ध्वनिलहरींच्या मार्फत आईंच्या पायाच्या रक्तवाहिन्यांची चाचणी घेता येईल. त्यातनं रक्तप्रवाह कसा आहे तो बघता येईल आणि त्याप्रमाणे मग पुढचे उपचार योजता येईल, योग करता येतील. पुण्याहून प्रकाश आपल्याशी बोलतायत. हॅलो. हा बोला प्रकाश. मला हे विचारायचं डॉक्टर मुथांना की डायबिटीस टाळण्याकरता कोणते आहार टाळावे आणि कोणता व्यायाम नियमित करावा. बरोबर. अगदी साधा सोपा प्रश्न त्यांनी विचारला की डायबिटीस टाळण्याकरता आहारामध्ये कुठल्या गोष्टी आपण नेहमी घेत राहाव्यात. आणि हा प्रश्न त्यांचा फार चांगला आहे. कारण आज जे काही सगळं काम चाललंय ते डायबिटीस टाळता येईल का या विषयावर आहे. इतका आपल्या देशाचा सिरियस प्रॉब्लेम आहे. प्रिव्हेन्शन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली अनुवंशिकता तर बदलू शकत नाही. आपल्याला त्याच्यावर जगायचं आहे. तुमच्या हातात एवढंच आहे की आपण जर आपली जीवन पद्धती बदलू शकला तर आपण मधुमेह टाळण्यासाठी काहीतरी करू शकतो. त्याच्यात सर्वात सुरुवातीचं म्हणजे नियमित व्यायाम, पथ्य आणि ताणतणाव कमी करणे. ह्या तीन गोष्टी निश्चितच आपल्या हातात आहे. पथ्यामध्ये जर तुम्ही खाण्यात लो कॅलरी फूड, ज्याच्यात कॅलरीज कमी आहेत असं जर खाणं घातलं, हाय फायबर पाहिजे, खाण्यात तळलेल्या तेलकट वातुळ गोष्टींचं प्रमाण कमी पाहिजे आणि एकदा किंवा दोनदा जास्त जेवणापेक्षा 3-4 वेळा जर तुम्ही आहार तुमचा विभागून घेतला तर त्याचा निश्चितच फायदा होतो. फळं, व्हेजिटेबल्स, सगळ्या प्रकारचे सॅलड्स यांचा तुमच्या जेवणात जास्त उपयोग केला पाहिजे. जे दुर्दैवाने आज आपल्याला कमी दिसतंय. फास्ट फूड इज फास्ट किलिंग. नियमित व्यायाम, हा व्यायाम एक ठराविकच पाहिजे असं नाही. मी सांगतो माझ्या पेशंटना 40 नंतर जर तुम्ही फक्त 30 ते 40 मिनिटं झपझप 3-4 किलोमीटर चालू शकला त्याच्यासारखा दुसरा व्यायाम नाही. आणि तुमच्या दैनंदिन जीवनात जर तुम्ही ताणतणाव, स्ट्रेस ऑफ मेंटल ऑफ फिजिकल काइंड जर तुम्ही कमी करू शकला, कशात तरी आपलं मन गुंतवून रीडिंग, म्युझिक, तर तुम्ही स्वतःचा बराच फायदा करू शकता आणि मधुमेह टाळण्यासाठी याचा फार फायदा होऊ शकतो. यानंतरचा प्रश्न आपल्याला नेहमी आपल्याशी संवाद साधणारे डॉक्टर प्रकाश कवळी म्हणून आहेत. वैद्यकीय विषयावर लेखनही करतात. ते शिवाजी पार्क मुंबई इथून ते आपल्याशी बोलतायत. बोला प्रकाश. आपण दोघाही डॉक्टरांना विचारावं वाटतं की अनुवंशिकता किती केली ती कमी करता येत नाही. आपलं वैद्यकशास्त्र तर एवढं पुढे गेलं आहे की बायो इंजिनिअरिंगचा उपयोग करून गरोदरपणी भविष्यात गुणसूत्र जर बदलली किंवा मालवली तर ब्लड प्रेशर, डायबिटीस कमी करता येणार नाही का. म्हणून यावर रिसर्च होणे आवश्यक आपल्याला वाटत नाही का व सरकारने या सगळ्या रिसर्चसाठी उत्तेजन देणं पण गरजेचं नाही का. धन्यवाद. त्यांचा प्रश्न म्हणजे एक फ्युचर या मेडिसिनचं आपलं बरोबर आपल्या विषयातलं. डॉक्टर कवळी साहेब, ह्याला एक अगदी सोपं उत्तर देता येईल. ज्या आजारामागे सिंगल जीन डिफेक्ट आहे, म्हणजे एका गुणसूत्रातल्या एका जनुकामध्ये जर का दोष निर्माण झाला असं आपण म्हणू शकलो तर तो आपण बायो इंजिनिअरिंगनी किंवा तुमच्या जेनेटिक इंजिनिअरिंगनी तो आपण बदलू शकू आणि तो आजार दूर करू शकू. रक्तदाब आणि मधुमेह दोन्हीमध्ये असा सिंगल जीन डिफेक्ट फार कमी वेळा दिसून येतो. बहुतेक वेळा हे सगळे दोन्ही आजार हे मल्टीफॅक्टोरियल म्हणजे बऱ्याच कारणांचा संयोग होऊन हे आजार निर्माण होतात. त्यामुळे या टाईपची जेनेटिक हायटेक फार इंटरेस्टिंग वाटणारी उपचार पद्धती आपण सगळ्या पेशंटला लागू करू शकत नाही. यानंतर उरण इथून हेमलता आपल्याशी बोलतायत. हॅलो प्रदीपजी, तुम्हाला तिघांना पण नमस्कार. मला असं विचारायचं आहे की माझं वय 59 पूर्ण आहे आणि माझ्या मिस्टरांचं 66 पूर्ण आहे. अजूनपर्यंत आम्हाला कसलाही त्रास नाहीये, पण ह्याच्या पुढे होण्याची शक्यता आहे का आणि असेल तर आम्ही काय काळजी घ्यावी. नाही पण काय त्यांना कुठलाही त्रास नाहीये आणि होण्याची शक्यता आहे का, म्हणजे 60 नंतरचे आजार असं तुम्हाला तुमच्या लक्षात. त्यांना ऑलरेडी काळजी हा त्रास आहे. काळजी करतायत हा मोठा त्रास आहे. आणि तर आतापर्यंत तुम्ही निरोगी आयुष्य जसं जगलं तसंच तुम्ही रेग्युलर व्यायाम, पथ्य आणि थोडासा हा ताणतणाव जर कमी ठेवला तर माझ्या मते दृष्टीने निश्चितच तुम्ही हृदयरोग आणि मधुमेह दोन्ही टाळू शकाल. तुम्हाला
हेमलताबाई, एकच असं वाटतं की आजपर्यंत आपण निरोगी राहिलात ते खऱ्या अर्थाने निरोगी राहा. आजार काही लक्षण दिसत नाही म्हणून आजार नाही अशी गाफील राहू नका. आजार आहे की नाही हे वेळोवेळी तपासण्या करून नियमित चेकअप करून जाणून घ्या की खरोखरी आजार नाही आणि खरोखरी निरोगी असाल अजून 15-20 वर्ष चांगले निरोगी राहा. माझ्या सदिच्छा तुमच्या बरोबर आहेत. पण आजाराची लक्षणं नाही म्हणून आजार नाही अशा भ्रामक समजुतीखाली राहू नका. बरोबर. वसंत लेले पुण्याहून आपल्याशी बोलतायत. बोला वसंत. बोला. हॅलो. हॅलो. हा बोला लेले बोला. माझं वय 72 आहे. मी चांगल्यापैकी क्रिकेटर आहे. 50 वर्षापर्यंत क्रिकेट खेळत होतो. पण गेले 25 वर्ष मला रक्तदाबाचा त्रास आहे. मी एटेलॉल गोळ्या घेऊन तो बराचसा कंट्रोल केलेला आहे. माझं ब्लड प्रेशर साधारण 85-90 ते 130-35 पर्यंत असतं. पण गेले 10 वर्ष मला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे. तो कोलेस्ट्रॉल 240 पासून आता 290 पर्यंत पोहोचलेला आहे. बरं, मला आता आमच्या फॅमिली डॉक्टरनी एट्रोपिल गोळी ही दिलेली आहे. बरं, ही गोळी घेऊन कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतो का? आणि मी त्याच्याप्रमाणे मध्यंतरी काही वर्तमानपत्रात आल्यामुळे मी लसणाच्या कांडीच्या 2 पाकळ्या ज्या आहेत त्या गेले वर्षभर मी जेवणामध्ये खातोय, तरी सुद्धा काही फरक पडत नाहीये. तर ही जी काही कोलेस्ट्रॉलची जी काही गोळी आहे ती कायम घ्यावी लागेल का काय? त्याच्यात परत आपण सांगितलं तर बरं होईल. हा प्रश्न मला चांदोरकर साहेबांना आहे. बोला बोला. लेले साहेब, हा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. आजच्या जीवनमानात आणि आपल्या खाण्यापिण्यात झालेल्या सवयींच्यामध्ये बदल जो काही झालेला आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम वारंवार आम्हाला दिसतोय. खरं सांगायचं तर कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी जो काही योग्य डोस लागेल तेवढा घेणं हे आवश्यक आहे. आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयीत आणि व्यायामाच्या सवयीत सुद्धा फरक करायला लागेल. मुख्य गोष्ट म्हणजे जो काही डोस लागेल त्यांनी कोलेस्ट्रॉल खाली आले की नाही, नियंत्रणाखाली आले की नाही हे पाहायला लागेल आणि तो डोस कायम घ्यावा लागेल. हे कोलेस्ट्रॉल वाढणं सुद्धा मधुमेहासारखीच अंतर्गत गोष्ट आहे. तुम्ही अजिबात एक कण तूप खाल्लं नाही तरी कोलेस्ट्रॉल वाढलेलं असू शकतं आणि काही नशिबान लोक आहेत जे जास्ती चरबीयुक्त गोष्ट खातात पण त्यांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल असतं. पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी डॉक्टर मुथा, मला तुम्हाला एक विचारायचं की भारतामधला मधुमेह जो आहे तो भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण आपण इतकं वाढतंय असं म्हणतोय, तो पाश्चात्य देशांपेक्षा वेगळा कसा आहे? आणि मधुमेह आणि रक्तदाब हे एकत्र आल्यानंतर त्याचे जे दूरगामी परिणाम जे होतात त्या अनुषंगानं जी एक विशिष्ट आपल्याला काळजी घ्यावी लागते ती काळजी घेणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात प्रथम म्हणजे आपला जो मधुमेह आहे, भारतीय मधुमेह आहे, तो पाश्चात्य देशांपेक्षा वेगळा कसा? आपल्याकडे मधुमेहाची सुरुवात असं सांगितलं जातं की 10 ते 15 वर्ष त्यांच्यापेक्षा अगोदर लवकर सुरुवात होते वयाच्या मानाने. पण आपण जर बघितलं की आपल्याकडे मधुमेहाचं जे प्रथम निदान होतं ते दुर्दैवाने फार उशिरा होतं. आजही आपल्या समाजात असणारा जागरूकतेचा अभाव आणि मधुमेहाबद्दल असणारा निष्काळजीपणा हा फार सिरियस आहे. त्यामुळे मधुमेह होताना आपल्या लोकांमध्ये दिसणारे दुष्परिणाम हे फार सिरियस असतात. मधुमेहाचं निदान जेव्हा प्रथमतः आम्ही क्लिनिकमध्ये फर्स्ट टाइम जेव्हा करतो त्याच वेळेला पेशंटला रक्तदाब, कार्डिओग्राममध्ये बदल, त्याच्या बाकी शरीरात बदल, काही दुष्परिणाम आढळून येतात. ही चांगली गोष्ट नाही आहे. आता मधुमेहाचे जे दूरगामी दुष्परिणाम आहेत, मधुमेह आणि रक्तदाब एकत्र, मधुमेह आणि रक्तदाब हे जेव्हा वेगवेगळे असतात ते बरेच घातक आहेत. एकत्र आल्यानंतर ती सचिन तेंडुलकर आणि सेहवाग सारखी जोडी जमते की त्याचे परिणाम हे फार घातक ठरू शकतात. आणि ते जर मी तुम्हाला दाखवले या स्लाइडच्या द्वारे, मधुमेहामुळे हृदयविकार व्हायची शक्यता जवळपास दुपटीने किंवा 4 पटीने वाढते. मधुमेहामुळे आपल्या मेंदूला जर रक्तपुरवठा कमी होऊन तिथे जर एखादी गाठ अडकली तर दुसऱ्या बाजूला अर्धांगवायूचा झटका किंवा पॅरालिसिस व्हायची शक्यता जवळपास 6 पटीने वाढते. जर छोट्या रक्तवाहिन्या जर खराब व्हायला लागल्या, विशेषतः डोळ्याच्या किंवा किडनीच्या, तर डोळ्याच्या रक्तवाहिन्या जर खराब झाल्या तर त्या पेशंटना पडद्यावर रक्तस्राव, त्याला रेटायनल हेमरेजेस किंवा रेटायनोपॅथी हा आजार होऊ शकतो. त्याच्यात बऱ्याच वेळा आपल्याला दृष्टीसुद्धा गमवावी लागते. अशा पेशंटना मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट व्हायची शक्यता त्याच वयाच्या बाकी लोकांपेक्षा मधुमेहामुळे नक्कीच जास्त लवकर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर मधुमेह आपल्याला 15 ते 20 वर्ष असेल, त्याच्यावर रक्तदाब पण 15 ते 20 वर्ष असेल, तर सगळ्यात घातक म्हणजे किडनीवर परिणाम व्हायला सुरुवात होते. आपल्या लगवीत जे अल्ब्युमिन किंवा प्रोटीन्स नॉर्मली दिसत नाही ते दिसायला लागतात. त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जातं. त्यामुळे नेफ्रोपॅथी हा सिरियस आजार होतो. आणि ह्याच्यात जर आपण काही पावलं उचलली नाही तर किडनी पूर्ण खराब होऊन ती बदलायची किंवा डायलिसिसची जरूर या पेशंटना भासते.
आणि तसाच परिणाम शरीरातल्या वेगवेगळ्या नसांवर, मज्जातंतूवर व्हायला लागतो आणि वेगवेगळ्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. हातापायांच्या नसा, तसेच पोटाचे विकार, असे त्याचे विकार सगळीकडे वाढत जातात. बरोबर आहे. सुशील बापट आपल्याशी आता बोलतील चिरा बाजारवरून. ते काय प्रश्न विचारतायत पाहूया.